नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे मिक्स डाळीच्या पिठाचे थालीपीठ। नेहमी तेच खाऊन कंटाळा येतो, तर चला आज नवीन काहीतरी ट्राय करूया। यासाठी मी ते 1 वाटी मिक्स डाळीचे पीठ घेतले आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। त्यामध्ये टाकले धना पावडर, थोडीशी लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी 1 वाटी चिरलेला कांदा घेतला आहे। तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्याही टाकू शकता आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना खूप घट्ट किंवा खूप सैल असं करायचं नाही आहे। छान असं पीठ भिजवून घेतल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटं भिजून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक कपडा घेतला ओला करून आणि पिठाचा गोळा घ्यायचा आहे। कपड्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून आपलं थालीपीठ कपड्याला चिटकणार नाही। आणि थालीपीठ थापताना हाताला पण पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पीठ आपल्या हातालाही चिटकणार नाही। मस्त असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे कपड्यावरती। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। आता इथे मी तवा तापवून घेतला आहे। तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून थालीपीठ खाली चिटकणार नाही तव्याला। थालीपीठ टाकल्यानंतर कपड्याला वरतून थोडंसं पाणी चोळायचं आहे, जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित असं निघतं आपलं। बघू शकता तुम्ही किती छान असं थालीपीठ निघालं आहे। यावरतून तुम्ही झाकणही ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी चालेल। कमी गॅसवर थालीपीठ मस्त भाजू द्यायचं आहे। थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं चटपटीत आपलं थालीपीठ तयार झालं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही लोणच्यासोबतही हे थालीपीठ खाऊ शकता। थँक्यू।